कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू. अटारी बॉर्डरचे दरवाजे उघडले, मात्र भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाकिस्तानकडून प्रवेश बंदी. काही पाकिस्तानी नागरिक 2 दिवसांपासून अटारी बॉर्डरवर अडकले. पाककडून आपल्याच नागरिकांना नो एंट्री. आई पाकिस्तानी पण लेकराचं नागरिकत्व भारतीय असल्यामुळे पाकिस्तानी सरकारकडून परत येण्यासाठी चिमुकल्याला परवानगी नाकारली. एनआयचं पथक पहलगाम हल्ल्याचं रिक्रिएशन करणार. एनआयचं पथक अत्याधुनिक उपकरणासह बैसरन खोऱ्यामध्ये दाखल. उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसच्या हवाई पट्टीवर राफेल, जगवार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिकं. आपत्कालीन परिस्थितीमध्ये एक्सप्रेस वेवर विमानांचं लँडिंग करता येणार. पहलगाम हल्ल्यानंतर 3000 जण पोलिसांच्या ताब्यात, कसून चौकशी सुरू. 10 वर्षांपूर्वी दगडफेकीमध्ये सहभागी असलेल्या तरुणांचीही चौकशी. भारताकडून पाकिस्तानला आणखी एक धक्का. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचे युट्यूब चॅनल भारताकडून ब्लॉक, तर माजी पंतप्रधान इम्रान खानचं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा बंद. केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांचा पाकिस्तानला इशारा. पहलगाम हल्ल्याची आता ऍक्शन बघा. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर CR पाटील यांचं मोठं वक्तव्य. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचलमधील कुलू जिल्ह्यामध्ये बॉम्बस्फोटाची धमकी. सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा आपत्कालीन विभागाला ईमेल. पोलीस प्रशासन आणि सैन्य दल अलर्टवर. पहलगाममधील हल्ल्यामध्ये पाकिस्तानच्या कटाचे पुरावे मिळाले. बेताब व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी शस्त्र लपवल्याचं तपासात उघड. एनआयच्या सूत्रांची माहिती. एनआयकडून पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक तपास अहवाल तयार. पाकवर सर्जिकल स्ट्राईक करण्यासाठी अमेरिकेने भारताला ग्रीन सिग्नल दिलाय का अशी चर्चा सुरू. भारताने दहशतवाद्यांच्या विरोधात ऍक्शन घ्यावी, क्षेत्रीय युद्ध भडकू नये याची काळजी घ्यावी. अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हान्स यांचं वक्तव्य. भारत आणि अमेरिकेत $13 कोटी मोठा लष्करी करार. भारतीय नौदल सागरी सुरक्षा सॉफ्टवेअरसह अद्ययावत यंत्रणा अमेरिकेकडून खरेदी करणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कराराला महत्त्व. पाकिस्तानचं दहशतवादाला खतपाणी. पाकिस्तानला एक भूतकाळ. देशाला खूप त्रास सहन करावा लागला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टोचं वक्तव्य. पाकिस्तानसोबत युद्ध सुरू करा, आम्ही सरकारसोबत. पहलगाम हल्ल्यानंतर कारवाईसाठी संजय राऊतांचा सरकारला. दहशतवाद्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, संपूर्ण देश सरकारच्या सोबत. पहलगाम हल्ल्यावर जरांगे पाटलांची प्रतिक्रिया. LOCवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच. नियंत्रण रेषेवरील चौक्यांवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवरून गोळीबार. भारतीय लष्कराकडून सुद्धा चोख प्रत्युत्तर. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अमेरिकेत 1100 कोटींचा संरक्षण करार. भारताच्या सागरी सुरक्षेची क्षमता आणखी वाढणार. राफेल लढाऊ विमानात आता ब्रह्मोस बसवण्यात येणार. सूत्रांची माहिती. ब्रह्मोस हे नेक्स्ट जनरेशन सुपरसॉनिक क्रूज क्षेपणास्त्र. कर्जमाफीचं आश्वासन कोणी दिलं? मी तर दिलेलं नाही. शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांनी हात झटकले. पूजा खेडकरची दिल्ली क्राईम ब्रांचकडून चौकशी सुरू. मी सहकार्याला तयार. नाव बदलल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा. पूजा खेडकरची प्रतिक्रिया. पंकजा मुंडेंना अश्लील संदेश पाठवणाऱ्या अमोल काळेला महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून अटक. पुण्यामधल्या भोसरीतून अमोल काळे अटकेत. रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांचा समन्स. उद्या चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणात चौकशी होणार. नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींना नोटीस. ईडीने दाखल केलेल्या याचिकेच्या संदर्भात नोटीस बजावली. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.